अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना SNA स्पर्श लागू झालेले हे प्रणालीद्वारे आता इथे निधी वितरण करण्याबाबत नवीन GR सुद्धा आलेले आहेत। 30 मार्च रोजी एक GR आला आहे, 31 मार्च रोजी GR आलेला आहे व अंगणवाडी संदर्भात 3 ते 4 GR आलेले आहेत। वन बाय वन आपण चेक करूया। तर अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आहे, अजूनही आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। योग्य ती माहिती GR संदर्भात अपडेट, सगळी अपडेट्स आपल्या योजना यात्रा पेजवर चॅनलवर आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना तुम्ही पाहू शकता। जो पहिला GR आहे तो 30 मार्च 2026 रोजी आलेला आहे। त्यानंतर आदर्श अंगणवाडी योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत सुद्धा एक GR आलेला आहे व महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत किमान 3% इतका निधी कायमस्वरूपी उपलब्ध करण्याबाबत एक GR आलेला आहे। आणि अजून एक GR आला आहे तो म्हणजेच केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेची SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्गनिहाय मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणासंदर्भात एक GR आलेला आहे। तर हा पहिला GR आहे 30 मार्च रोजी आलेला, ज्यामध्ये केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेची SNA स्पर्श निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता तर महिला व बालविकास विभागाकडून 30 मार्च रोजी हा GR आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापनमध्ये कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेची निधी वितरित करण्यासाठी SNA स्पर्श ही पर्याय निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे। तर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन तसेच इतर सर्वसाधारण बाबींचे खर्च भागविण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मातृमंजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यासमरूप राज्य हिस्सेचे निधी खालील विवरणपत्रातील बघा इथे विवरणपत्र सुद्धा नमूद केलेले आहे, ज्यामध्ये 47,49,89,000 कोटी एवढा निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वय यंत्रणा म्हणजे सिंगल नोडल एजन्सी SNA स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। तक्त्यात सुद्धा देण्यात आले आहे, ज्यामध्ये मागणी केलेला आहे, पोषण आहार आहे, पोषक आहार आहे, त्यानंतर इथे अनुदान असणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी, त्याच्यानंतर इथे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमनुसार असणार आहे। या प्रकारे इथे खर्चाची पूर्णपणे या तक्त्यात माहिती देण्यात आलेली आहे। दुसरा सुद्धा GR आहे जे केंद्र पुरस्कृत तुम्ही पाहू शकते, तर दुसरा एक GR आलेला तो 31 तारखेला झालेला आहे, जो महिला व बालविकास विभागाकडून केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेची SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्गनिहाय मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणासंदर्भात असणार आहे। तर यामध्ये सुद्धा सांगितले की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींच्या खर्च भागविण्याकरिता केंद्र शासनाकडून संदर्भामधील आता हे जे काही GR देण्यात आलेले आहे, त्यामध्ये पूर्णपणे किती कोटींचे वितरण दिलेले आहे, कोणत्या हिस्सेचं राज्य हिस्सेची निधी खालील विवरणपत्रानुसार पूर्ण रचना देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 21,14,41,000 एवढा निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वय यंत्रणा म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। तर हा तक्ता सुद्धा देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अनुदान वेतनेतर आहे, त्याच्यानंतर सहाय्यक अनुदानाचे वितरण सगळी माहिती या तक्त्यात देण्यात आलेले आहेत। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। त्यानंतर आदर्श अंगणवाडी योजनेच्या अंतर्गत निधी वितरण करण्यासंदर्भात एक GR आला आहे, तो सुद्धा 30 मार्च रोजी आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे नेहमीच सांगतात की स्मार्ट अंगणवाडीसाठी नक्कीच इथे आम्ही प्रयत्न करत आहोत। महिला व बालविकास विभागांतर्गत आदर्श अंगणवाडी योजना या राज्य योजनेअंतर्गत संदर्भ दिन क्रमांक 1 येथील दिनांक 28/10/2025 रोजीचे शासन निर्णय व स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने पुरवठा झालेला स्मार्ट अंगणवाडी किट या देयक अदा करण्याकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निश्चित झालेल्या सुधारित अंदाजामधून खालील विवरणपत्रातील जे
निधी आहे, म्हणजेच किती एकूण रुपये 9 कोटी इतका निधी या शासनाने निर्णयाद्वारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजनांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर इथे पोषक आहार आहे, पोषक अन्न व पेय यांचे वितरण, विशेष पोषक आहार कार्यक्रम, आदर्श अंगणवाडी प्रकल्प, आदर्श अंगणवाडी योजना, त्यानंतर सहाय्यक अनुदान वेतन आहे. तर इथे पूर्णपणे 9 कोटी रुपयांची इतकी निधी देण्यात आलेली आहे व प्रत्येक वेळेस महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविका असो किंवा मुलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. आता स्मार्ट अंगणवाडी किटसुद्धा खूप महत्त्वाचं असल्यामुळे नक्कीच यावरती चांगल्या प्रकारे इथे नियोजन करण्यात आलेलं आहे व 9 कोटी रुपये इतकं सुद्धा देण्यात आलेलं आहे. आता हा GR सुद्धा तुम्हाला प्रत पाहिजे असेल तर नक्की GR म्हणून कमेंट करा. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजने यात्रा पेजला, चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.